उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये अद्याप थेट संवाद नाही। दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। राहुल गांधींच्या टीकेला फडणवीसांचं लेखानं प्रत्युत्तर। त्यांनी केलेल्या जनतेच्या अपमानाचा मी निषेध करतो। ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात म्हणत देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका। जाहीर सभेत जपून बोललं पाहिजे। आपण कुणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे। महायुतीत आहोत हे विसरू नका। निलेश राणेंनी टोचले बंधू नितेश राणेंचे का। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक। अमरावतीमधील मोजरी इथे तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात अन्नत्याग आंदोलन। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर मुंबई निरीक्षकांची बैठक। पालिका निवडणुकीसंदर्भात घेणार आढावा। मनसे सोबतच्या युतीवरही चर्चेची शक्यता। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला 5 महिन्यांनंतर ठोकल्या बेड्या। अविनाश धोडीला दादरा नगर हवेलीमधून अटक। रत्नागिरीत मुंबई गोवा हायवेवर अपघातानंतर एलपीजी गॅस टँकरला गळती। परिसरातल्या अनेक घरांना आग। हायवेची वाहतूक विस्कळीत। नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्थळ आणि तारखांची आज घोषणा होण्याची शक्यता। साताऱ्यात संमेलन होण्याची शक्यता। नुकत्याच उद्घाटन झालेल्या समृद्धी हायवेच्या इगतपुरी बोगद्याजवळ भीषण अपघात। भरधाव कारची मागून ट्रकला धडक। अपघातात 2 जण जखमी। संत गजानन महाराज पालखीचं वाशिम जिल्ह्यात आगमन। पालखीचा पुढील 4 दिवस मुक्काम वाशिम जिल्ह्यात।